शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती ती हिवाळी अधिवेशनापासून, पण तिथेही बोनसची घोषणा काही झाली नाही। यानंतर सर्वांचे लक्ष लागले ते म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे। मात्र या अर्थसंकल्पातही धान बोनसचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही। दरम्यान अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्यात आली। तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांच्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचीही घोषणा करण्यात आली। ही घोषणा काही प्रमाणात दिलासादायक जरी असली तरी धान बोनसचा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही। सत्ताधारी आमदार असोत किंवा विरोधी पक्षाचे नेते सर्वांनी हा मुद्दा अधिवेशनामध्ये लावून धरला, पण शेतकऱ्यांना मिळालं ते फक्त आश्वासन, उत्तर नाहीच। आज शेतात असलेला बळीराजा आकाशाकडे पाहत आहे आणि एकच प्रश्न विचारत आहे, देवा, मी पेरलेलं धान संपूर्ण महाराष्ट्राच्या ताटात पोहोचतं, पण माझ्या घरात दिलासा कधी पोहोचणार? वरचा देव कधी मेहरबान होणार हे माहिती नाही, मात्र महाराष्ट्रातील तरी देवाभाऊंनी मेहरबानी दाखवावी हीच अपेक्षा आता प्रत्येक शेतकरी करत आहे।